सुवर्णा झाले. तर आपले स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मी आज आपल्याबरोबर शेअर करणार आहे मी यूट्यूबमध्ये सुरुवात कशी केली आणि का केली ते. तर 2-2.5 वर्षापूर्वी मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला का आणि कधी सुरुवात केली ती. तर मला यूट्यूबमध्ये पहिले बिलकुल इंटरेस्ट नव्हता. म्हणजे मला व्हिडिओ काढायला आवडायचे, फोटो काढायला आवडायचे, पण अशा यूट्यूबवर मी कधी व्हिडिओ बनवेल अशी मी कधी विचारही केला नव्हता. तर एकदा मी दुपारच्या वेळेला रोजच्या प्रमाणे झोपलेली होती. तर माझी बहिणीची मुलगी प्रीती, हिचा मला फोन आला. ती बोलते, मावशी काय झोपा काढतेस, नुसती काय फुलवेडी बाई झालेस, असं तसं. ती खूप मला बोलायला लागली, काय करत का नाही. तुला आता या वयात जॉब तरी कशी करणार. बोलतो यूट्यूबवर किती मस्त मस्त व्हिडिओ बनवतात आणि तुला व्हिडिओ बनवायची किती आवड आहे, मग तू का नाही व्हिडिओ बनवते यूट्यूबवर. तर मी बोललो मला भीती वाटते बरं. मला बोलतो करून तर बघ, नाही झालं तर सोडून दे. तर मला म्हणजे भीतीच वाटत होती बनवायला. पण तिने मला खूप बोलली. ती मला म्हणजे सगळं एवढी ग्रॅज्युएट होऊन तुम्ही काय नाही केलं, जॉब नाही केली, पार्लरचा करत होती ते पण मधीतच सोडून दिलं. तर हे तरी कर ना. आणि तू कशी प्रत्येक सण आनंदाने साजरे करत असते, त्यामुळे तुझी लाईफस्टाईल तुला लोकांपर्यंत पोचवता येईल का. आपल्या आगरी कल्चरमध्ये आपण कसे सण साजरे करतो आणि कशा प्रकारे आपण जेवण वगैरे आपला कसा आहार असतो, काय असतो, ते तुला म्हणजे लोकांपर्यंत पोचवता येईल. आणि तुला पण एक स्वाभिमान राहील का तू काहीतरी म्हणजे जीवनात करते म्हणून. कारण तुला पहिल्यापासून आवड पण आहे. तर मी म्हणजे मी थोडी विचारतच होती आणि तिचा फोन तिने ठेवला. मला खूप बोलली ती, म्हणजे तेवढं मला नाही सांगता येत काय काय बोलली, पण ती मला खूप बोलली. तर मी थोडा विचार केला का मी म्हणजे असं करून बघितलं यूट्यूबवर. झालं शक्य तर होईल, नाही झालं तर मग सोडून देईन ना. तर मी त्याच याच्यात मोबाईल उचलला आणि गॅलरीत गेली. मी मेकअप पण नीट नव्हती केली, चेहरा पण माझा व्यवस्थित नव्हता आणि मी थोडंफार बोलायची हिंमत केली. म्हणजे थोडंफार बोललो मी. ती व्हिडिओ मी टाकली, अपलोड पण केली. तिला पण चांगले व्ह्यूज आले आणि घरातल्या नातेवाईकांनी आणि घरातल्यांनी सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला मला आणि मस्त व्ह्यूज आले तिला. त्या व्हिडिओला मला खूपच मस्त व्ह्यूज आले. पण ती व्हिडिओ मी डिलीट केली आहे म्हणजे माझ्या चॅनलवरून. कारण तिच्यात म्हणजे खूपच असं माझा चेहरा वेरा विचित्रच आलेला, म्हणून मी पहिला व्लॉग माझा तो माझ्याकडे सेव्ह आहे म्हणजे, पण मी तो डिलीट केला आहे आता सध्या. त्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले म्हणून माझी व्हिडिओ बनवायची उत्सुकता अजून वाढली. पण अहोंना ते आवडलं नाही, कारण ते बोलत होते नको म्हणून, नाही जा बरोबर वाटत. तर मला खूप आवड होती व्हिडिओची. तर माझ्या मैत्रिणींचं आणि माझी नणंद गुड्डीताई, अर्चनाताई, माझी मैत्रीण सारिका, माझी बहीण यांचे मला सारखे फोन येऊ लागले. चांगले प्रयत्न आहे, मस्त करते, तू करत जा, टाकत जा व्हिडिओ, मस्त करते, असे वगैरे फोन आले. तर मी त्यांना बोललो पण नाही आवडले बरं. ते थोडे नाराज आहेत माझ्याशी, नीट बोलत नाही पहिल्याच व्हिडिओला. तर ते बोलतात थांब आम्ही फोन करतो त्यांना. तर सगळ्यांनी, माझ्या बहिणीने फोन केलं, माझ्या मैत्रिणीने फोन केलं, माझी नणंद गुड्डीताई आणि अर्चनाताई यांनी दोघींनी पण त्यांना फोन करून सांगितले भाऊ करू दे का, मस्त करते वहिनी, हळूहळू होईल सवय तिला. कारण पहिले मी बोलायला पण खूप घाबरायची आणि म्हणजे आपल्याला माहीतच असेल कॅमेरा समोर असे सहजासहजी बोलणे पटकन सहज आणि पहिल्याच वेळेला तर नाहीच शक्य होतं. आता तर मला थोड्या सवय झाल्या, कारण आता 2-2.5 वर्ष झाल्यात मी व्हिडिओ बनवते यूट्यूबवर. आपण पाहत असाल तर आपल्याला माहीतच असेल. तर आतापर्यंत माझे 1070 सबस्क्राईब झालेले आहेत आणि चांगला सपोर्ट भेटतोय आणि व्ह्यूज पण चांगले भेटतात. म्हणून मी आज ठरवले का मी यूट्यूबला माझा हा कंटेंट पण टाकील का मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवायची सुरुवात कशी आणि का केली ती. याचं सगळं श्रेय मी प्रीतीला देते. कारण प्रीती मला बोलली नसती तर मी हे कधीच केलं नसतं. घरातलेही सगळेही सपोर्ट केला मला, म्हणजे प्रत्येक व्हिडिओला माझ्या घरातल्या काक्या जावा सगळेही मला सपोर्ट. सगळ्यांचीच नावं मी नाही सांगू शकत, पण प्रत्येक व्हिडिओ बनवताना मला प्रत्येक वेळी म्हणजे सपोर्ट केला. मेन म्हणजे पहिली व्हिडिओ माझी व्हायरल झाली ती म्हणजे
राधाचा बारसा होता. तर राधाच्या बारसाची व्हिडिओ माझी पहिली व्हायरल झाली आणि ती व्हिडिओ बनवायला मी घाबरत होते, म्हणजे कारण माझ्या 3-4च व्हिडिओ झालेल्या होत्या तेव्हा. आणि ती व्हिडिओ बनवायला मला थोडं ऑकवर्ड वाटत होतं, बनवू का नको. तू श्वेता पण, म्हणजे श्वेताचं पण म्हणणं होतं बनव, पण मला असं वाटत होतं कोणतरी मला बोलावं का वहिनी तुम्ही बनवा व्हिडिओ म्हणून. तर कोणच मी वाट बघत होते कधी कोण बोलते मला का व्हिडिओ बनव म्हणून. तर आतिश भाऊ मला पहिल्यांदा बोलले, वहिनी तुम्हाला का घरातल्या तुम्हाला का बोलायला पाहिजे का व्हिडिओ बनव म्हणून, बिंदास बनवा. ती व्हिडिओ मी पहिली बनवली आणि माझी म्हणजे मला 1000च्या वरती व्ह्यूज आले आणि मला सबस्क्रायबर पण माझे खूप वाढले, म्हणून मला अजून प्रोत्साहन भेटलं आणि मी अशा प्रकारे व्हिडिओ बनवत गेले. आजपर्यंत तुम्ही पाहत आलात माझे कॉन्टेंट कसे असतात ते. तर माझे सगळे कॉन्टेंट माझ्या लाईफस्टाईलवर असतात, थोडे रिअल असतात, थोडे स्क्रिप्टेड असतात, आपल्याला समजत असेल, थोडे म्हणजे थोड्या चुक्या झालेल्या असतात ते मला पण समजतात, कारण मी जेव्हा आता व्हिडिओ बघते तेव्हा मला पण हसायला येतं. तर आज आम्ही ठरवलं आहे ओमकारनी, स्वरूपाने आणि मी का माझ्या जुन्या व्हिडिओवर उद्यापासून आपण रोस्ट करू म्हणून. तर तुम्ही आता पुढच्या व्हिडिओपासून पाहाच म्हणजे आम्ही कशा प्रकारे माझ्या व्हिडिओवर रोस्ट करणार आहोत त्या. तर आणि असंच सहकार्य आपण करत राहा. यात सर्वात मोठा वाटा आपल्या सगळ्यांचा पण आहे, कारण आपण सगळ्यांनी सहकार्य करत आल्यात, म्हणून मी आजपर्यंत व्हिडिओ बनवायचे टाकले नाही, कारण मधीतच असं कधी वाटलं नको सोडून द्यावं. पण आपला सपोर्ट क्षणाला भेटत आलाय, म्हणून मला व्हिडिओ बनवण्यात आनंद वाटतो. तर पुढेही मी असेच व्हिडिओ बनवत राहीन आणि असंच सहकार्य मला पुढे करत राहा. खरोखर गाईज तुम्ही मला चांगला सहकार्य करत आलात. एवढा काही यश मला अजूनपर्यंत भेटला नाही, पण जो यश भेटतोय त्यात मी समाधानी आहे. पण तुमच्यामुळे हे शक्यच झाले नसते. अजून असं सहकार्य सगळ्यांनी करावं ही माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. तर नक्की सांगा ही व्हिडिओ माझी कशी वाटली आणि नक्की कमेंट्स करा, कारण आपण गाईज मला कमेंट्स करत नाही आणि लाईक पण करायला विसरता नेहमी. त्यामुळे तुम्ही व्ह्यूज तर मला देता, पण लाईक आणि शेअर कमेंट्स तुम्ही खूप कमी देता. त्याची मला खरोखर खूप गरज आहे, तरच मला पुढे आपल्याला नवनवीन व्हिडिओ अजून चांगले बनवण्याचे मी प्रयत्न करता येईल. तर बाय गाईज, बाय बाय बाय. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.